Hello students, today we are going to see vector operations. Operation means addition, subtraction, multiplication, division. These are the general operations in mathematics. But in case of vectors, how they are added, how they are subtracted, how they are multiplied, how their division can be done. So all operations we are going to see. First addition, then subtraction, then multiplication. But we are starting from the multiplication. No doubt you can change the order of any operation. Okay. First question, explain multiplication of a vector by a scalar. आता बघा याच्यामध्ये वेक्टरला स्केलरने कसं मल्टिप्लाय करायचं. स्केलरला स्केलरने मल्टिप्लाय केलं, डायरेक्शनचा काही उपयोग नाही किंवा कन्सिडर नाही केली तरी चालतं. व्हेरी इझी. स्केलर टू स्केलर. पण वेक्टर टू वेक्टर मल्टिप्लिकेशन वेगळं आणि स्केलर टू वेक्टर वेगळं. बघा आता आपण वेक्टर आणि स्केलर बघतो. स्केलरचे मल्टिप्लिकेशन स्केलरशी इझी असतं, ते आपण आधी करू शकतो किंवा या रूल्सची गरज नाही त्याला. आता सपोज एक गोणीमध्ये 10 किलो तुमच्या राईस आहे किंवा शुगर आहे. एका गोणीमध्ये 10 किलो राईस आहे किंवा शुगर आहे एक गोणीमध्ये. अशा 10 गोण्या आहेत, तर तुम्ही काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार की नाही? पण इथं डायरेक्शनचा काही संबंधच नाही, तर तुमचं टोटल 10 गोण्यांचं वजन किती असेल? 100 किलोग्राम्स असेल. हे इझिली करू शकतात तुम्ही. हे स्केलर टू स्केलर आहे. ओके. 3 प्रश्न निर्माण होतात स्केलर आणि वेक्टर यांच्या मल्टिप्लिकेशन विषयी. 3 शक्यता आहेत. स्केलरच्या स्केलरशी मल्टिप्लिकेशन, स्केलरच्या वेक्टरशी मल्टिप्लिकेशन आणि वेक्टरचा वेक्टरशीच मल्टिप्लिकेशन, असे 3 शक्यता तयार होतात. स्केलरच्या स्केलरशी इझी असतो, तो स्टडी करायची गरज नाही, तो तुम्हाला माहिती आहे. आता आपण दुसरी पॉसिबिलिटी बघणार आहे. स्केलर आणि वेक्टर यांच्या मल्टिप्लिकेशन बघणार. म्हणजे 2 क्वांटिटी एक स्केलर असेल आणि एक वेक्टर असेल, तर त्यांचे मल्टिप्लिकेशन कसं करायचं. ओके, समजलं काय आहे क्वेश्चन? आता आन्सर बघा. व्हेन अ वेक्टर ए, समजा हा एक कोणता तरी वेक्टर आहे, तो व्हेलॉसिटी वेक्टर असेल, फोर्स असेल, पण वेक्टर असेल. व्हेन अ वेक्टर ए इज मल्टिप्लाइड बाय अ स्केलर एस. एस एक फिजिकल क्वांटिटी आहे की जी स्केलर आहे आणि हा वेक्टर ए हा वेक्टर. इट कसं मल्टिप्लाय करतात? एस ए हे स्केलरच्या वेक्टरशी मल्टिप्लिकेशन झालं. स्केलर इज मल्टिप्लाइड टू अ वेक्टर. एस इज अ स्केलर, ए इज अ वेक्टर. सो देयर इज हियर इज मल्टिप्लिकेशन ऑफ अ स्केलर विथ अ वेक्टर whose magnitude is s times. आता याचा मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू काय येईल? s टाइम्स म्हणजे s वेळा. s टाइम्स. जसं 10 किलो इंटू 10 टाइम्स. टाइम्स म्हणजे वेळ, बरोबर. तर whose magnitude, whose म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन जे आन्सर आलं तुमचं त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू is s times the magnitude of vector. हा किती असेल? s times the magnitude of vector. आता बघा, the unit of vector a is different from the unit of sa. वेक्टर a चं युनिट वेगळं आहे, पण sa चं युनिट वेगळं येतं. लक्षात ठेवा. काय सांगितलं इथं? युनिट ऑफ वेक्टर a म्हणजे हे युनिट आहे वेक्टर ए चं, न्यूटन सपोज फॉर एक्झाम्पल, इज अ डिफरंट. हे न्यूटन हे डिफरंट आहे फ्रॉम द युनिट ऑफ दिस मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशनचा आन्सर आहे, हे याचे युनिट हे येणार. कसं येणार? आता बघा, फॉर एक्झाम्पल
फॉर एक्झाम्पल ह्या इजीचा अर्थ माहिती आहे की नाही तुम्हाला? काय आहे? त्याला एक्झॅम्पली ग्राशिया असं म्हणतात. एक्झॅम्पली ग्राशिया डिक्शनरी मध्ये बघा सापडेल. ETCच्या मिनिंग माहिती की नाही तुम्हाला? एक्सेट्रा ना? रॉंग, व्हेरी रॉंग. etc. Most of the teachers, 99% are here pronouncing that etc. It is wrong. डिक्शनरी मध्ये बघा मिळेल. हा, त्याच्यानंतर अजून याचा मिनिंग तुम्ही काय घेता? That is. हा, याचा मिनिंग आहे इडेस्ट. पण तुम्ही इडेस्ट नाही बोलायचं, दॅट इजच बोलायचं. पण खरं त्यांचा लॉंग फॉर्म असा आहे. हा, EGचा लॉंग फॉर्म हा आहे एक्झाम्पली ग्राशिया ETC. दॅट इज ओके. तर हे असं बारकाईने बघायचं असतं कोण कुठं चुकतं. चुका काढायच्या. ज्याची जो जास्त चुका काढतो त्याचं नॉलेज वाढतं, बरोबर आहे की? आता जाऊ दे. मग समजा वेक्टर A, सपोज वेक्टर A इज अ 10 न्यूटन आणि वेक्टर S इज अ 5 सेकंड्स. म्हणजे हा टाइम असावा आणि हा फोर्स असावा. वेक्टर A हा कोणती क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी असावा, फोर्स असावा. आणि S हा टाइम असावा. टाइम हा स्केलर आहे, फोर्स हा वेक्टर आहे म्हणून एरो आहे. याच्यावर एरो नाही, याच्या डोक्यावर, हेडवर. मग आपण मल्टिप्लिकेशन केलं S इंटू ए वेक्टर A, तर S ची व्हॅल्यू 5 सेकंड्स आणि हे मागे पुढे लिहिलं याला काही प्रॉब्लेम नाही. हा, असंच लिहिलं पाहिजे, आधी 5 मग 10 असं काही बंधन नाही. तर SA 10 न्यूटन फोर्स आणि 5 सेकंड्स, तर 50 न्यूटन सेकंड. हे असं मिक्स्ड युनिट तयार आहे, न्यूटन सेकंड. समजलं? आता एक्सप्लेन ॲडिशन ऑफ वेक्टर्स. आता आपण मल्टिप्लिकेशन समजलं असं करतात. कोणाच्या कोणाशी? स्केलरच्या वेक्टरशी मल्टिप्लिकेशन असं करतात, सिंपल. हां, त्याच्यानंतर ॲडिशन ऑफ 2 और मोर वेक्टर्स, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर्स ची ॲडिशन कशी करतात? एक्सप्लेन ॲडिशन ऑफ वेक्टर्स. आपण सध्या 2च वेक्टर घेऊ, मग जास्त वेक्टरच्या अजून पुढे येणार आहे. तर बघा, द ॲडिशन ऑफ 2 और मोर वेक्टर्स ऑफ सेम टाइप. ॲडिशन कोणाचे होईल? सेम टाइपचेच वेक्टर्स पाहिजे. म्हणजे फोर्स एक हो, वेक्टर फोर्स आणि दुसरा पण फोर्सच असला नाही, ते फोर्स आणि दुसरा वेलोसिटी ऍड करू शकणार नाही. सेम टाइपचे वेक्टर असावेत. म्हणजे द वेक्टर्स रिप्रेझेंटिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, then they are called as same vectors. Also their direction should be same. बघा, आता एवढ्या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे? addition of 2 or more vectors of same type, important word, gives rise to a single vector. दोन वेक्टरची ॲडिशन ही एकच वेक्टर असते, सिंगल वेक्टर. If you are adding 2 vectors of the same type, then their resultant or their addition is a single vector. दोघांचा काही एकच वेक्टर बनेल. आता तुम्ही 4 + 3 7 हा सिंगल नंबर बनला की नाही? मग तसा हा वेक्टरच्या पण 2 वेक्टरची ॲडिशन ही एक वेक्टर बनेल. ऍड करतोय आपण. तर gives rise to a single vector when 2 or more vectors are added, but they should be same type. It is the condition. Gives rise to a single vector such that, हा सिंगल वेक्टर असा येतो की such that, जेणेकरून असाच पाहिजे की the effect of single vector is, ह्याचा परिणाम, या सिंगल वेक्टरचा परिणाम इज सेम ॲज द नेट इफेक्ट ऑफ द ओरिजिनल वेक्टर्स. हे ओरिजिनल वेक्टर्स आहेत, हे यांचा जे परिणाम करतील, हे यांचा जो इफेक्ट करतील
त्यांचा इफेक्ट आणि ह्याचा इफेक्ट सेम असेल. समजलं का? आता बघा, एक छोटी हातोडी आणि एक दुसरी थोडी मोठी हातोडी. एक 200 ग्रॅमची हातोडी माहिती की नाही? हॅमर. हां, एक किती 200 ग्रॅमची आहे आणि एक समजा 300 ग्रॅमची आहे. एक हातोडीने दगडावर दणका मारला किंवा माती तिच्यावर दणका मारला, किती खोल गेलं ते आपण मोजू शकणार. 1-2 सेंटीमीटर जे असेल ते. 200 ग्रॅमच्या हातोडीने. परत दुसरीकडे 300 ग्रॅमच्या हातोडीने दुसऱ्या बाजूला ते खड्डा सोडून मारून बघा. थोडंसं जास्त जे 3 सेंटीमीटर केलं समजा. आता काय करा, दोघं हातोड्यांची मिळून एकच हातोडी 500 ग्रॅमची बनवा, अर्धा किलोची, आणि त्या हातोडीने मारून बघा. आता दोघांचे जे खड्डे पडले असतील त्यांच्या एवढा हा एकच खड्डा असेल, सगळ्यांची ॲडिशन असा याचा अर्थ आहे. समजलं का? समजलं ना? म्हणजे या दोघांचा इफेक्ट हा एकट्याचा इफेक्ट एवढाच असेल. समजलं? तर बघा, हा एक वेक्टर आहे, वेक्टर पी. याला वेक्टर ए बी असं म्हटलं तरी पण चालतं, वेक्टर ए बी असं पण म्हटलं तरी चालतं, आणि हा सिंगल लेटरने पण डिनोट करू शकतो. असं पण म्हटलं तरी चालतं, असं म्हटलं तरी चालतं. हा सिंगल वेक्टर इझी लिहायला सोपा जातो. सिंगल. सपोज दिस इज अ वेक्टर पी हॅविंग इट्स अ मॅग्निट्यूड ऑफ 3 युनिट. आता युनिट म्हणजे तो न्यूटन म्हणजे फोर्स असेल, कोणत्या पण युनिट, पण वेक्टर आहे. युनिटचा अर्थ काय होतो? इट मे बी न्यूटन, इट मे बी मीटर पर सेकंड व्हेलॉसिटीचा असेल तर ते युनिट असेल. हा तसाच आहे. हे दोघं सेम टाईपचे वेक्टर आहेत, पी आणि क्यू. 4 युनिटचा आहे. मग काय करायचं? हा मागे सरकवायचा, डायरेक्शन बदलवायची नाही. हा वेक्टर क्यू आहे, हा सरकवायचा, सरकवला, आणि जेवढा मॅग्निट्यूड येईल तेवढा एकच वेक्टर ड्रॉ केला. हा 3 युनिटचा आहे, हा 4 युनिटचा आहे. एक तर काय करा, ह्याला सरकवा, डायरेक्शन बदलू देऊ नका, ह्याला सरकवा, याला टच करा, आणि दोघांची ॲडिशन एवढा, दोघांच्या लेंथ एवढा, मॅग्निट्यूड एवढा एकच वेक्टर काढा. तो असेल आर. आर म्हणजे रिझल्टंट. आरचा मिनिंग काय होतो? आर का बरं यूज केला इथं? रिझल्टंट. वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू, if they are added they gives rise a single vector r. हा वेक्टर r आहे, AC. आता बघा, हा AB आणि हा BC, हा B पॉइंट कॉमन आहे. हा जर याला टच केला किंवा हा याला टच केला तर B पॉइंट काय होईल? कॉमन गेला, तो डिलीट मारा. स्टार्टिंग पॉइंट A, हां, सिद्धीचं लक्ष आहे का? स्टार्टिंग पॉइंट A आणि एंड पॉइंट C झाले ॲडिशन. बी गेला, हे झाले ॲडिशन. पण ॲडिशन तुम्हाला आता केव्हा करता येईल असं वाटायला लागलं? त्यांची डायरेक्शन सेम असावी. शुड बी सेम, डायरेक्शन शुड बी सेम, अँड बोथ आर सेम टाइप, आर ऑफ सेम टाइप. बोथ वेक्टर्स शुड बी ऑफ सेम टाइप. देन अँड देन यू कॅन ॲड देम. आता सबट्रॅक्शन बघा. अपोजिट डायरेक्शन राहिली मग. हां, यस. मग हे आहे सबट्रॅक्शन. ॲक्च्युअली सबट्रॅक्शन ही ॲडिशनच आहे. आता मी सांगितलं 3 ॲड -4, ॲड -4 विथ 3. ॲक्च्युअली इथं काय होणार आहे? सबट्रॅक्शनच होणार आहे. पण म्हटलं काय जातं? ॲडिशन. हां, मायनस प्लस इंटू मायनस मायनस, 3 - 4, आन्सर इज -1. बरोबर? ॲक्च्युअली आता हे सिंपल वे सांगितलं, एक सोपा. जर डायरेक्शन अपोजिट असेल, हे दोन वेक्टर आहेत बघा, वेक्टर ए बी आणि वेक्टर बी सी, बोथ हॅविंग अपोजिट डायरेक्शन. अपोजिट मस्ट आहे. हां, इथं अपोजिटच पाहिजे, कोणती पण डिफरंट नाही. डिफरंटसाठी वेगळा रूट आहे, तो आपण बघणार.
तर बघा when two vectors बघा explain subtraction of vectors. When two vectors are anti-parallel म्हणजे काय? दोघांचे तोंड ऑपोजिट. अँटी म्हणजे ऑपोजिट, पॅरलल. Anti-parallel, the magnitude of their resultant is, हा रिझल्टंट आहे आणि त्याचं लेंथ म्हणजे मॅग्निट्यूड. The magnitude of their resultant is, हा किती असेल? is equal to difference of individual magnitudes. हे इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स आहेत त्यांचे, वैयक्तिक एक इंडिव्हिज्युअलच्या इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूड्स अँड डायरेक्शन इज ऑफ लार्जर वेक्टर. कोणाची? रिझल्टंट वेक्टरची. आता हे दोन वेक्टर सबट्रॅक्ट करायचे, ॲडच करायचे ते. ॲक्च्युअली काय करायचे? ॲडच करायचे. आता वेक्टर पी तिकडे डायरेक्शन 3 युनिटचा आहे, वेक्टर क्यू हा 4 युनिटचा आहे. यांची सबट्रॅक्शन कशी होईल? जो मोठावाला वेक्टर आहे त्याच्यामधून हा छोटावाला वेक्टर कट केला आणि जो शिल्लक राहिला तो म्हणजे हा रिझल्टंट वेक्टर असेल, जर डायरेक्शन ऑपोजिट असेल. समजलं? डायरेक्शन ऑपोजिट असेल तर जो मोठावाला आहे त्याच्यामधून हा छोटावाला कट केला, राहिला किती? त्याची डायरेक्शन कोणती? मोठ्याची डायरेक्शन, लार्जर. बघा डायरेक्शन इज ऑफ लार्जर वेक्टर. कोणाची? रिझल्टंट. हा रिझल्टंट वेक्टर आहे AC. AC इज अ रिझल्टंट वेक्टर आणि त्याचे मॅग्निट्यूड किती येईल? 3 - 4 किंवा 4 - 3. इथं मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे, मॅग्निट्यूड इम्पॉर्टंट आहे. आणि मायनस, आता तुम्ही 3 - 4 करा, आन्सर -1 येणार. हे 1 हे याचं मॅग्निट्यूड आहे, पण मायनस ही डायरेक्शन कोणाची असेल? या 4 वाल्याची असेल, मोठ्याची असेल, असा याचा अर्थ आहे. समजलं मी? सिंपल ना? आता बघा, आता जर आपण सेम डायरेक्शनला असतील तर ऍड कसे करायचे? ऍड सेम डायरेक्शनला असतील तर ऍड कसे करायचे? एकाच्या मागे दुसरा अटॅच करून द्यायचा, किंवा याच्या मागे हा लावा किंवा याच्या मागे हा लावा. सिंपल आणि टोटल. जर अपोजिट असतील तर मोठ्यामधून छोटा कट करा, जो उरला त्याची जी डायरेक्शन ती रिझल्टंटची डायरेक्शन असेल. समजलं? सबट्रॅक्शन. आता जर हे अँटी पॅरलल साठी आणि हे सेम डायरेक्शन साठी. आता जर दोन असे वेक्टर आहेत, एक वेक्टर असा आहे आणि दुसरा वेक्टर असा आहे, दोघांची डायरेक्शन ही ना सेम आहे ना अपोजिट आहे, पण डिफरंट आहे. नायदर इट इज सेम नॉर इट इज अँटी पॅरलल और ऑपोजिट, बट इट इज डिफरंट. दोघं वेक्टरची डायरेक्शन डिफरंट आहे. मग काय करायचं? एक तर याला डायरेक्शन बदलू द्यायची नाही आणि इथं लावा, याला कुठं टच करा, इथं टच करा, डायरेक्शन बदलू द्यायची नाही. एक तर याला असं असं करत 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 इथं आणि इथं टच करा आणि त्याची डायरेक्शन जशी आहे तशी त्याची राहू द्या. याला इथं लावा, एक तर याला इथं लावा, कोणतंही एक करा. मग असे दोन वेक्टर घेतले आपण, वेक्टर P, वेक्टर Q. हा वेक्टर P एवढा आहे, हा Q. ते छोटे मोठे कसे पण असो, त्याची डायरेक्शन, त्यांचा रिझल्टंट काय असेल? तर ट्रायंगलची रिमेनिंग साइड जी असेल, या दोघांचा रिझल्ट काय? तर त्यांना कसे लावायचे? ज्यांना ऍड करायचे अशा वेळेला. हे बघा मी काय सांगितलं, दोन असे वेक्टर की ज्यांची डायरेक्शन ना सेम आहे ना अपोजिट आहे, पण डिफरंट आहे. तर त्यांना असे लावा, असे रिप्रेझेंट करा, ड्रॉ करा. कसे? ॲज अ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. कसे अरेंज करा त्यांना? ॲज अ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलच्या जणू काही ते दोन साइड आहेत. तर त्यांची ॲडिशन, यांची ॲडिशन हा
रिमेनिंग साइड ऑफ द ट्रायंगल असते. यांचे ऍडिशन कोण असेल? हा वेक्टर असेल, रिमेनिंग साइड ऑफ द ट्रायंगल. पण डायरेक्शन कोणती असेल? मॅग्निट्यूड तर ठीक आहे, मग ॲरो हा इकडे घ्यायचा का तिकडे घ्यायचा हा प्रश्न आहे. या रिझल्टंटचा ॲरो कुठे घ्यायचा? तर resultant should be drawn, it is a condition that resultant should be drawn from the starting point of the first vector to the end point of the second vector. What is the direction of this resultant? Direction of resultant is, or it is drawn from the starting point of the first vector to the end point of the second vector. आता बघा, एक स्टुडंटने ते फाइंड केलं आणि एक स्टुडंटने काय केलं, तर समजा हा एक वेक्टर आहे किंवा एक मिनिट, असा एक वेक्टर आहे आणि असा एक वेक्टर आहे. तर यांचा रिझल्टंट काय असेल? याला इथं टच करा, ओके, याला इथं टच केला तर यांचा रिझल्टंट काय असेल? इथून इथपर्यंत याला टच होईल असा, हा कॉमन पॉइंट आहे इथं. तर यांचा ऍडिशन हा असेल. समजलं? तर आता बघा, मी हा एक वेक्टर ड्रॉ केला, हा एक वेक्टर ड्रॉ केला. हे दोन वेक्टर आहेत, मला ऍड करायचे. एक तर मी काय करेन, याला इथं लावेल, एक तर मी काय करेन, याला इथं लावेल. कारण ते कसे लावायचे? जणू काही ते तयार करतील ट्रायंगलच्या दोन साइड, असे अरेंज करायचे. अरेंज देम इन सच वे दॅट दे शुड बिकम द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल. देन द रिमेनिंग साइड इज द रिझल्टंट. And the resultant is drawn from the starting point of the first vector to the end point of the second vector. आता मी काय करेन, याला इथं लावेल. आता बघा, एका स्टुडंटने असं केलं, याला इथं लावलं, त्याला हा काही सरकावासा वाटला नाही, याला सरकवायची इच्छा झाली, हा सरकवला. कसा लावला? याच्यानंतर लगेच वन आफ्टर द अदरला कॅच. हा ऑर्डर मध्ये लावायचे, हे ऑर्डर टेकन इन ऑर्डर, क्रमाने लावायचे. एकाने लावलं याला इथं आणि यांची ऍडिशन केली आणि ती असेल ही, हा डायगोनल असेल. पण दुसऱ्या स्टुडंटने काय विचार केला, मी याला नाही सरकवणार, मी याला सरकवेन. आता त्याने याला इथं सरकवलं, डायरेक्शन बदलली काय? याची डायरेक्शन सेम आहे, पॅरलल म्हणजे सेम. मग एकाने काय केलं, ह्याला इथं सरकवलं, हा इथंच राहू दिला, त्याचं अंतर त्याने काढलं हे, हा याने. आणि एकाने काय केलं, हा याला नाही सरकवलं, हा इथंच राहू दिला आणि हा इथं आला. आणि या दोघांचा रिझल्टंट काढला त्याने हा. सेम वे ना, वे इज द सेम. म्हणजे दोघांचं उत्तर काय आलं? एकच वेक्टर आला ना. तो कसाही जावं, कोणालाही अरेंज करा तुम्ही, पण अरेंज असे करा वन आफ्टर द अदर. म्हणजे एक संपला की दुसरा लावायचा. आणि कसे लावायचे? जणू काही ते ट्रायंगलच्या दोन साइड तयार करतील. तर त्यांचं आन्सर काय येईल? काय येईल आन्सर? हा, त्यांचं आन्सर ही रिमेनिंग साइड ऑफ द ट्रायंगल. इथं दोन ट्रायंगल, समजलं? मग आता बघा, हा लॉ किती मोठा आहे पण किती सोपा आहे, पाठवायला पाहिजे ना. बघा, पहिले माझ्याकडे लक्ष द्या. टू वेक्टर्स which we are going to add, those vectors or two vectors which we want to add them, represent them or draw them in magnitude and direction. कसे ड्रॉ करायचे? त्यांचं मॅग्निट्यूड पण शो करा आणि डायरेक्शन पण शो करा. Two vectors which you want to add
represent them in magnitude and direction as a two sides of a triangle. कसे represent करा? As a two sides of a triangle. Then their resultant म्हणजे त्यांची addition. Then their resultant is the remaining side of the triangle. हे दोन जोडले, मग उरलेली बाजू कोणती, शिल्लक कोणती, रिमेनिंग साइड ही आहे. Then their resultant is the remaining side of a triangle, whose magnitude is the remaining side of the triangle and whose direction is starting from the starting point of the first vector to the end point of the second vector. समजलं? बघा हा परत एकदा. If two vectors describing the same physical quantity, हे दोघं डिफरंट डायरेक्शन असतील पण ते सेमच टाइपचे वेक्टर असतील. एक तर वेलोसिटीला वेलोसिटी ऍड करा, एक वेलोसिटी इकडे आणि एक वेलोसिटी इकडे, तर फोर्स असतील, एक्सेलरेशन असते. If the two vectors describing the same physical quantity are represented, दर्शविले, दोन सेम टाइपचे वेक्टर रिप्रेझेंट केले म्हणजे दर्शविले, म्हणजे ड्रॉ केले. कसे? त्यांच्या मॅग्निट्यूडने पण आणि डायरेक्शनने पण. बघा, if the two vectors describing the same physical quantity are represented in magnitude and direction, कसे दर्शविले? In magnitude and direction by the two sides of a triangle. कसे? by the two sides of a triangle म्हणजे जणू काही, किंवा as a two sides of a triangle म्हटलं तरी चालेल. by the two sides of a triangle taken in order. कंडिशन taken in order. कसे जोडायचे? एक संपला का दुसरा चालू करायचा, डायरेक्शन बदलू द्यायची नाही, जोडायचं कसं ते सांगितलं. टेकन इन ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? एक संपला की दुसरा चालू होईल, हा संपला की तो चालू होईल. टेकन इन ऑर्डर. देन तर आता हे आपण दर्शविले दोन की जे ऍड करायचे, हा एक हा दुसरा ऍड करायचे त्या. टेकन इन ऑर्डर. देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड. त्यांचा रिझल्टंट म्हणजे सम, या दोघांची सम इज रिप्रेझेंटेड. कसं? इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यांच्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड म्हणजे ही लेंथ आणि डायरेक्शन ने पण दर्शवायची. डायरेक्शन पण इथं दोन ॲरो टच होत आहेत. Then their resultant is represented in magnitude and direction by the remaining side, किंवा थर्ड साइड म्हटलं तरी चालेल. by the remaining side पण चालेल. by the third side of the triangle. ट्रायंगलची थर्ड साइडने दर्शवी. drawn in the sense that, sense means the direction. sense म्हणजे काय? डायरेक्शन. drawn in the sense that, अशी डायरेक्शनने त्याला ड्रॉ केला की स्टार्टिंग फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द सेकंड वेक्टर. तो कसा काढायचा? पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉइंट पासून दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉइंट पर्यंत काढायचा. अशी डायरेक्शन त्याला द्यायची. समजलं? इफ द टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड, if the two vectors of the same type are represented in magnitude and direction, listen again, very simple, it is not difficult. If the two vectors of the same type are represented, म्हणजे दर्शविले, रिप्रेझेंट करणे म्हणजे दर्शविले किंवा ड्रॉ केले. if the two vectors of the same type are represented in magnitude and direction, त्यांच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनने ते दर्शवा. कसे? बाय द टू साइड्स किंवा ॲज अ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल. देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल और रिमेनिंग साइड ऑफ द ट्रायंगल बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इन द सेन्स दॅट स्टार्टिंग पॉइंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉइंट ऑफ द लास्ट वेक्टर, सेकंड वेक्टर. आता बघा, आणि जर मेनी असतील
आता लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर्स पण बघू. आता नाही बघणार पण एक जस्ट आयडिया देतो. आता हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. यांचं आन्सर काय? हा पॉलिगॉन आहे, इनकम्प्लीट पॉलिगॉन आहे. हा काय? इनकम्प्लीट पॉलिगॉन आहे. पॉली मीन्स मेनी, गॉन मीन्स द साइड्स. पॉलिगॉन मीन्स the figure which have many sides is called polygon. Okay, मग या sides of a polygon आहे पण incomplete polygon आहे. Then their resultant is, यांचे addition काय? Starting, draw a vector such that starting point of the first vector हा first आहे 1 2 3 4 या सगळ्यांचे addition हा असेल. यांचा इफेक्ट हा असेल. हा रिझल्टंट वेक्टर, हा वेक्टर याला म्हणतात लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ वेक्टर्स. हे असे किती पण राहू द्या, किती पण राहू द्या, उरलेली साईड डायरेक्ट रिझल्टंट. आणि कुठून स्टार्ट करायचं, त्याच्या डायरेक्शन कशी दाखवायची? स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ द लास्ट वेक्टर. लास्ट पॉलिगॉन असेल ना तिथं सेकंड नाही वापरायचं. इथं 2 वापरले म्हणून सेकंड शब्द वापरला. तेव्हा काय वापरणार? लास्ट वेक्टर वापरायचा. ओके, नाउ विल स्टॉप हियर. समजलं का? नाही समजलं?